नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे कढी। ही कढी खायला खूप छान लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे। मी ही कढी दह्यापासून बनवलेली आहे। तुम्ही दह्याऐवजी ताक घेतलं तरी देखील चालते। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा लिटर दही घेतलेले आहे, 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे, एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे कट करून, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं, 1 चम्मच हळद आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे आणि आता याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे। थोडंसं पाणी घालून मी याचं आता वाटण तयार करून घेते। आता वाटण तयार झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। त्या अगोदर दह्यामध्ये इथं 2 ते 3 चम्मच मी बेसन पीठ घातलेलं आहे। आता हे बेसन पीठ या दह्यामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये रई फिरवून घ्यायची। आता व्यवस्थित रईने हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। रईने व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊयात। आता कढईमध्ये मी 4 ते 5 चम्मच तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं, 1 चम्मच मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि आपण जे वाटण तयार केलेलं आहे मिरचीचं ते वाटण यामध्ये घालायचं आहे। तर व्यवस्थित असं हे वाटण या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार हे वाटण राहतच असते, त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घालते आणि ते सुद्धा आपल्याला या वाटणामध्ये घालायचं आहे। आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती आता आपल्याला हे 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे। या वाटणाला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे वाटणाला। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण जे दही तयार करून घेतलेलं आहे बेसन पीठ कालून ते यामध्ये घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी हे थोडं थोडं करतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे, म्हणजे जास्त पातळ ही कढी आपल्याला बनवायची नाही, थोडीशी घट्टसरच ही कढी आपल्याला बनवायची आहे। आता यामध्ये वरतून कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता मोठ्या गॅसवरती आपल्याला यामध्ये चम्मच असा फिरवत राहायचा आहे। जोपर्यंत या कढीला एक उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला चम्मच असा फिरवत राहायचा आहे। मोठ्या गॅसवरतीच हा चम्मच फिरवायचा आहे। आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त अशी उकळी आलेली आहे आणि एक उकळी आल्यानंतरच आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 मिनिट असा चम्मच यामध्ये फिरवत राहायचा आहे। अगदी 2 मिनिट मी हा चम्मच फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।